लागले ईव्हीएमचा घोटाळा. यावा सगळे म्हणतात घोटाळा आहे, सगळे म्हणतात, महाराष्ट्र म्हणतो, देश म्हणतोय घोटाळा आहे. एवढंच नाही तर परदेशातले काही चॅनल म्हणतात की काय विशेष असं, एवढा निकाल कसा लागू शकतो, एवढं यश कसे मिळू शकतात, सगळी शंकेलाच कारण आहेत. एवढे शंकेचे कारण असतात ईव्हीएमचा घोटाळा. त्याच्या बाबतीत काय चौकशा होतील त्याच्यात गुंतून न पडता आपण आपलं परीक्षण केलं पाहिजे असं माझं मत आहे. कुणी मला सांगतं की लाडक्या बहिणींनी मतं दिले, लाडक्या बहिणी तिकडं मतं दिले, आपल्याला काय मतं दिले नाही असं कोणी म्हणतं. कुणी म्हणतं ते हिंदू मुस्लिम झालं, कुणी म्हणतं पैशाचा वारेमाप वापर तिकडून केला गेला. खरं म्हणजे काही मंडळींना असं एक जण भेटला आणि तो म्हटला की मला तुम्हाला द्यायचं होतं पण ते हिंदुत्वाकरता मत मी तिकडं दिलं. खरं म्हणजे मला मुस्लिम धार्जिणे ठरवण्याचा कार्यक्रम करण्यात आला, तशा पद्धतीची प्रसिद्धी केली, तशा प्रकारचे पोस्ट तयार केल्या गेल्या, तशा पद्धतीने पोस्ट सगळ्यांच्या घरोघर नाही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहोचायला लागल्या. नवीन टेक्नॉलॉजी आहे, कोणत्या वयोगटाला कोणती पोस्ट पाठवायची हे सुद्धा आता ठरतं. आपल्याच कॉलेजच्या पोरांमध्ये, आपल्या घरातल्या पोरांमध्ये त्या तशा अशा पोस्ट गेल्या की ज्याच्यातून त्यांचे माथे भडकतील. आमच्या भगिनींकडे अशा पोस्ट गेल्या की त्यांना चीड निर्माण होईल. अशा विशिष्ट याला पोस्ट अशा पाठवल्या गेला, इतका भडकपणा करण्यात आला आणि बऱ्याच मंडळीचं मन बदललं का अरे हा खरं काहीतरी चुकतंय, काहीतरी झालंय. आणि त्याच्यातून असं दाखवलं का मी मुस्लिम धार्जिण आहे. एक गोष्ट सांगतो, एक खरं आहे की माझी जी पद्धत आहे राजकारणाची, त्या राजकारणाच्या पद्धतीमध्ये सगळ्या समाज घटकांना घेऊन जाण्याची जबाबदारी ही माझी आहे. आमदार म्हणून, पालक म्हणून मी मानतो. तुम्हाला लक्षात येईल सगळ्यांना, प्रत्येक समाज घटकाकरता आपण काम करतो, त्याच्याशी प्रेमाचं नातं ठेवतो. हा हे आहे, मी हिंदू लावतो. हे काय बांधलंय गणपतीच्या वेळेस एकाने माझ्या मला आनंद आहे त्याचा, मला अभिमान आहे, पण मी दुसऱ्याचा द्वेष करीत नाही, त्यांचा आदर करतो, हे लक्षात ठेवायला पाहिजे. अरे आपण समाज घटकातले जे निराळे समाज आहेत त्या समाजाच्या प्रत्येक समाजाला स्थान देतो, मानाचं स्थान देतो, कौतुकानं त्याचं कौतुक करतो. तू चांगला कार्य करताय, चल कर काम म्हणणारे आपण आहोत सगळ्या समाज घटकांना. अरे कोणाला आठवणार नाही, आपल्या कुंभार समाजाची ओबीसी महिला सुनमताई जोरवेकर, कुंभार समाजाची बिचारी गेली. मी त्या आमच्या निशाताईचं चांगलं काम चाललं होतं, निशाताई कोकणींचं. तिला म्हटलं तू थांब बाई, तू चांगलं काम करते थांब. म्हटलं मला त्या सुनंदाताईला कुंभार समाजातल्या काय ओबीसी महिलेला मला करायचंय का सभापती. तिनं सुद्धा चांगलं काम करून दाखवलं. कुणी विचार करता का तुम्ही बाकी ठिकाणी पहा काय असती स्थिती. प्रत्येक घटकाला आपण संधी दिली, ओपन याच्यात आपण उभं केलं. कधी कधी रागवले काही माणसं का कसं काय असं करतायत, ओपन याच्यात हा समाजाचा कसा. म्हणलं काही नाही, इथं समाज विमाज काही नाही, सगळ्यांनी मतं द्यायची, दिले मतं, प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. अशी अनेक उदाहरणं दाखवतो मी. तेव्हा हे करतो आपण. एक वेगळं असं वातावरण आपण या संगमेर तालुक्यात निर्माण केलं का तिथं भेदभावाला जागा नाही, जिथं सगळे एकत्र असतात, बंधुभाव असतो, हे वातावरण निर्माण करण्याचं काम आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं, छोट्या छोट्या घटकामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आपण केलं. खरं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेस मुस्लिम समाजाचा विषय येतो तो मुद्दाम बोललं पाहिजे आणि बोलण्याचं मी ठरवलं. याला कारण असं आहे की फारच विष पेरण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आपल्यामध्ये केलेला आहे, हे मी नाकारत नाही. मला सांगा की 85च्या अगोदरचं संगमनेर कसं होतं, काय प्रसिद्धी होती संगमनेरची. दंगलीचं शहर म्हणून प्रसिद्ध होतं. दंगलीचं शहर म्हणजे संगमनेर, सतत दंगली चाललेलं शहर. 85 नंतर मी आमदार झाल्यानंतर कधीच दंगल झाली नाही. याला कारण असं की आम्ही दोन्ही समाजामध्ये बंधुभावाचं वातावरण निर्माण करण्यामध्ये यशस्वी झालो. मग त्यांना हे कसं दिसत नाही, माझ्यावर आरोप करणाऱ्यांना हे कसं दिसत नाही की यांनी अरे 40 वर्ष बंधुभावाचं वातावरण ठेवलं, दंगली होऊ दिलं नाही, वातावरण चांगलं ठेवलं, व्यापार एकमेकाचा वाढत गेला, एकमेक जायला लागले. हे निर्माण करण्यामध्ये काही कष्ट असतात ते नाकारता येत नाही.
हे का दिसलं नाही? आपण काय आता काय संगमनेरमध्ये कमी केलं होतं? तीर्थक्षेत्राच्या विकासामध्ये कुठं खांडगाववाले बसले असतील कुठेतरी? खांडगाव पहा, रामेश्वर पहा, कोणतेही तीर्थस्थानं आपले पहा, सुंदर तीर्थस्थानं, सगळ्यात चांगले महादेवाचे याचे तीर्थस्थानं आपण निर्माण केले, मोठा मोठा निधी आणून. मध्यंतरी काही निधी सत्यजितनं सुद्धा आणून दिला. सुंदर तीर्थस्थान आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्याला हे का दिसलं नाही की एवढे सुंदर तीर्थस्थानं आम्ही निर्माण केले, त्याच्याकरता प्रयत्न केले, हे त्यांना का दिसत नाही? गणपती उत्सव आपला गणपती उत्सव एवढा सुंदर पद्धतीनं होतो. डॉक्टर आम्ही कदाचित 100 दुर्गा आपण 100 आरत्या केल्या असतील. प्रत्येक ठिकाणी गेलो, त्यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकी थाप दिली. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला एक गोष्ट सांगतो की रंगार गल्लीमध्ये असलेला मानाचा गणपती सोमेश्वर गणपतीच्या मंडळामध्ये तो प्रथम निघतो. 25 वर्षापूर्वी मी सुरुवात अशी केली की तो मानाचा गणपती सकाळी 7ला आम्ही तिथं जातो, सकाळी 7 वाजता, आणि न चुकता मी सकाळी 7ला तिथं पोहोचलेलो आहे. कुणी बसलेत का नाही इथं? रंगार गल्ली तिकडे लांब बसले, किशोर पवार बसलेले. किशोर, सकाळी 7ला असतो की नाही मी? तुम्ही तर रात्रभर जागेच असता, पण मी सकाळी 7ला तिथं हजर. तिथं महादेवाचं जे तीर्थस्थान आहे त्याची पूजा, त्यानंतर गणपती 8 वाजता टप गणपती सुरू. त्याच्यामध्ये कोणताही गुलाल नाही, कोणता गुलाल नाही, चुकीचं काही नाही. तो कोणता आता डीजे का काय ती भानगड नाही. एवढंच नाही तर सन्मान करीत, सगळ्या समाजात सन्मान करीत तो गणपती मानानं निघतो, सन्मान घेत निघतो, सगळ्यांकडून सन्मान घेत निघतो. ही 25 वर्ष सातत्यानं चालवलेली परंपरा. अरे ही का तुम्हाला माझी दिसली नाही? हरिनाम सप्तेचं होतात, गावगाव जाऊन हजरी लावणारा मी आहे, तिथं महाराजांचा सत्कार करणारा मी आहे. त्याच्यामध्ये माझं हिंदुत्व तुम्हाला नाही दिसलं. एवढंच नाही तर त्या वारकरी संप्रदायाच्या ज्या परंपरा आहे त्याचं पूर्ण पालन आम्ही करतो, त्यामध्ये तुम्हाला आम्ही दिसलो नाही. तुम्हाला खरं म्हणजे आपण तळेगावचा हरिनाम सप्ताह एवढा मोठा केला, आपण संत गंगागिरी महाराजांचा, महंत गंगागिरी महाराजांचा उत्कृष्ट सप्ताह केला, जोरव्याला तो सप्ताह केला, खांडगाव तो सप्ताह केला, वडगाव पानला मी सप्ताह केला. वारकरी संप्रदायाचा मी त्याच्यामध्ये होतो, करणारे कार्यकर्ते स्थानिक होते पण मी असायचो त्यात, पुढाकार माझा असायचा. डिग्रसला केला. अरे हे हरिनाम सप्ताह करणारा आणि पुढाकार घेणारे आणि तिथल्या कार्यकर्ते सगळे असायचे, त्यांच्याबरोबर मी पायी म्हणजे पायाला भेगा पडायच्या, चालायचो मी त्यांच्यामध्ये, वाढायचं पंक्ती मी पाहायचो. तुम्हाला याच्यात माझं काही दिसलं नाही का? तुम्हाला हे दिसलं नाही माझं? एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो की संभाजी महाराज, आता खरं म्हणजे संभाजी महाराजांचं नाट्य आणि संभाजी महाराज, खरे संभाजी महाराज दाखवण्याचं काम मी केलं रे, तुम्हाला नाही जमलं कोणाला. 4 दिवस 50-50 हजार लोक होते का नव्हते? संभाजी महाराज कसे होते दाखवण्याचं काम करणारा मीच आहे. आणि माझ्याबद्दल विष पेरायचा कार्यक्रम करता, मनामध्ये विष काल होता. हे तुम्ही करता फक्त राजकारणा करता करता, निवडणुकी करता करताय. आपले डोके ठीक ठेवले पाहिजे की असं विष पेरू दिलं नाही पाहिजे. आपल्या घरातल्या मुलांना सांगितलं पाहिजे, आया बहिणींना सांगितलं पाहिजे की हे असं विष पेरलं जातंय, समाजात वाद लावण्याचा प्रयत्न होतोय. अरे आता खरं सांगतो की इथल्या ज्या हिंदू संघटनांना माझी इच्छा एकच की कोणाचा राग नका करू, गडबडी ना करू, दंगली बिंगली झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्या. त्यांचा द्वेष कधी केला नाही आपण. अरे आमची जयाताई गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये बजरंग दल आणि ती एकत्र, तुम्हाला नाही दिसलं त्याच्यामध्ये आमचं सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारं चित्र? तुम्हाला का नाही आठवलं त्यावेळेस? ते सगळे एकत्र असतात यावेळेस. काही ठिकाणं अशा असतात की ते सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एका विचारानं आलं पाहिजे, चाललं पाहिजे, तर सगळ्या समाजांना बरोबर घेत चाललं पाहिजे. हे केलंय आम्ही, कधी द्वेष केला नाही. तुम्हाला सांगतो आणखी एक गोष्ट सहज सांगेल. मध्यंतरी हिंदूचा मोठा मोर्चा झाला, आम्हाला टेन्शन आलं. काही मंडळीचा, तुमचं नव्हतं संगमेरवाल्यांचं, काही मंडळीचं होतं का संगमेर तालुक्यात दंगली कशा घडतील याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न काही लोकांचा होता, नाकारता येत नाही.
तुमचं स्वास्थ्य बिघडवायचं होतं, त्याच्याकरता धडपड त्यांची चालली होती. कोणाची मॅनेजमेंट होती मुद्दाम तपासून पहा. तेव्हा त्याच्यात आपले शहाणे सुरते सगळे माणसं होते की शांततेनं पार पडलं, मी नाकारत नाही. समनापूरला एक घटना घडली. मी त्यावेळेस आपल्या निळवंड्याच्या पाटाचं पाणी पूजन केलं होतं निळवंड्याला, त्यावेळेस मी बोललो. दुर्दैवानं काही त्याच्यामध्ये कोणाला थोडंसं धक्काबुक्की झाली आणि त्याच्यामध्ये जे मुलं होते ना ते दुसऱ्या तालुक्यातले होते. 15 पोरं दुसऱ्या तालुक्यातले सापडले, त्यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर जामीन द्यायला कोणी येईना. त्यांचं नुकसान होऊ नये शेवटी जामिनाची व्यवस्था आपण केली बरं का. कोणत्या? त्या दुसऱ्या तालुक्यातल्या मुलांची की ज्यांनी तिथे गडबड केली होती ती. म्हणजे असं पाहतो आपण, चला झालंय, शिक्षा झाली, चला मिटवा बरं. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये एक सूत्र आहे माझं की जो चुकतो त्या गुन्हेगार जो आहे कुठं असो, गुन्हेगाराला ना जात असते ना फक्त त्याला काही धर्म असतो. गुन्हेगार गुन्हेगार असतो, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे. तुम्ही असं दाखवा का एखादा गुन्हेगार आहे, एखादा मुस्लिम समाजाचा गुन्हेगार आहे, मी पाठीशी घालतो असं तुम्हाला दिसायचं नाही. कोणत्याच गुन्हेगाराला पाठीशी घालायचं काही कारण नसतं. मी तिथं पाठीशी घालत नाही, त्याला शिक्षा झाली पाहिजे. चुकलाय ना, चल शिक्षा. पण त्याच्याकरता अख्ख्या समाजाला दोषी धरायचं हे योग्य नसतं. हे आम्ही कायम सांगतो, फक्त गुन्हेगाराला तुम्ही एखादा शिक्षा करा. हे तर तत्वज्ञान आहे, हा विचार आहे. याला राजधर्म म्हणतात. गुन्हेगाराला शिक्षा, जो असेल तो सक्का भाऊ असेल तरी शिक्षा, याला राजधर्म म्हणतात. तुम्हाला सांगतो, राजधर्म पाळण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण केला. खरं म्हणजे आता काही हे झाल्यापासून गडबड आहे. आता मंडळी आता इथं शेडगावला आणि रहीमपूरला गट ऑफिस काढलंय. नोंदी द्या म्हणायला लागले. तिथे प्रवरा कारखान्याचं गट ऑफिस आता रहीमपूरला आणि शेडगावला काढण्यात आलेलं आहे. तिथं नोंदी द्या म्हणायला लागले. एवढं धाडस कसं व्हायला लागलं का आपल्याकडे गट ऑफिस काढायचं? याचा अर्थ असा, एक लक्षात घ्या तुम्ही सगळेजण, माझं वाक्य लक्षात घ्या. तुम्ही सगळे वाक्य लक्षात घ्या. तुमच्या जीवनाशी निगडीत असलेली गोष्ट मी बोलतोय. हे गट ऑफिस काढणं रहीमपूरला आणि शेडगावला, याचा अर्थ असा की हा हल्ला तुमच्या सहकारी संस्थेवर सुद्धा सुरू झालेला आहे. ह्या सहकारी संस्था साखर कारखान्यावर हल्ला सुरू झाला. तिथं गट ऑफिस काढणं, ऊसाच्या नोंदी घ्यायच्या म्हणतात, तिथून ऊस न्यायचा म्हणतात, असं काहीतरी सुरू झालेलं आहे. एंट्री तिकडून केलेली आहे. आत्मविश्वास थोडा वाढलेला आहे त्यांचा.